सोबत आता सध्या चर्चा झालेली आहे, काय सकारात्मक चर्चा झाली का? निर्णय तुमच्या बाजूने देण्यात आलेला आहे का? चर्चा काही सकारात्मक झाली नाही. त्यांचं म्हणणं होतं की तुमच्या मागण्या कुठल्या आहेत, पण माझ्या ज्या मागण्या होत्या या SRAच्या आधी कार्यालयामध्ये याची सर्व पोचपावती आहे आणि त्याच्यावर त्यांनी 2दा नोटीस पण काढली, 3दा नोटीस काढली होती. त्यांनी आश्वासन दिलं आहे की आम्ही वरिष्ठांशी बोलू. वेळेला पण आपल्याला आपण एक पत्रव्यवहार केल्यानंतरही आपल्याला आश्वासन भेटलेलं होतं, पण आता ही आश्वासनावरती जे ठेवणार आहे तर नक्कीच तुमच्या बाजूने न्याय देणार आहे. एकदा विकासकाला 15 दिवसाचा टाईम दिला होता, त्यांनी नाही केलं. पुन्हा उपोषणाला बसल्यावर त्यांनी 1 महिन्याचा वेळ घेतला. 3 महिने झाले त्यांनी नाही केलं. आता 600 लोकांना घरं खाली करायला सांगितलं आहे अग्निशमन विभागाने. जर या ठिकाणी लोक मेली तर अग्निशमन विभाग म्हणेल की आम्ही त्यांना नोटीस लावली होती की ही बिल्डिंग धोकादायक आहे, बिल्डिंग खाली करायला नोटीस दिली होती, म्हणून जो कुठलाही व्यक्ती इथं मृत्युमुखी पडेल तर तो स्वतः जबाबदार असेल. म्हणजे सगळ्यांनी हात काढून घेतलेला आहे या गोष्टीमध्ये. जर सामाजिक विषयामध्ये जर मी बोलतोय, लोकांचा हिताचा प्रश्न आहे, लोकांच्या जीवाचा प्रश्न आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला घटनेमध्ये आमचा मूलभूत अधिकार आर्टिकल 21 मध्ये नमूद केला आहे. मग जर आमच्या मूलभूत हक्काचं जर हनन होत असेल सरकारी अधिकाऱ्यांकडून, मग आम्हाला या भारताचं नागरिकत्व सोडायची वेळ आलेली आहे. कारण आम्ही जन्मता इथं राहतो, या सगळ्यांचा जन्म इथं झाला आहे. त्याला फक्त आम्ही आमच्या मूलभूत अधिकार मागतोय, बाकी त्याला आम्ही काय मागत नाही जे त्यांनी आम्हाला पेपरावरती लिहून दिलेलं आहे. त्यामुळे त्यांनी निर्णय घ्यावा आणि द्यावा. पवार साहेब काय सांगाल आपण एकंदरीत ज्या प्रकारे याची झाली का, न्याय भेटेल का, अन्यथा पुढची भूमिका काय असेल? सकारात्मक चर्चा झालेली नाही आहे. जोपर्यंत आंदोलकांचे जे मुद्दे आहेत, विकासकाचं जे काम आहे ते काम पहिलं थांबवलं गेलं पाहिजे. ज्या मागण्या आहेत त्या मागण्या त्यांनी लेखी स्वरूपात दिल्या पाहिजेत. आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही आता राजेश कटारनवरशी यांची चर्चा करतो, तुम्ही चर्चा करा आणि आमचं जे म्हणणं आहे की पहिलं त्याचं काम पहिलं थांबवा आणि ज्या मागण्या आहेत तुम्ही जे काय ॲग्रीमेंट करताना जे तुम्ही डॉक्युमेंट तयार केलं होतं त्या डॉक्युमेंटमध्ये लोकांना ज्या कमिटमेंट केल्या होत्या, कॉर्पस फंड असतील, बुद्धविहाराच्या संदर्भात असतील, त्याच्यासह तुम्ही लेखी स्वरूपात आम्हाला आश्वासन द्या. त्याच्यानंतर आम्ही पुढचा निर्णय घेऊ. ज्या प्रकारे आपल्या कार्यकर्त्याची संतुष्टी पूर्ण खालवत चाललेली आहे, अवस्था दयनीय झालेली आहे, याला जबाबदार कोण असेल जर काही झालं? याला सर्वस्व जबाबदार SRA डिपार्टमेंट आणि विकासक असेल. खरं तर डॉक्टरांनी सकाळी सांगितलं आम्हाला की तब्येत एकदम खालवलेली आहे, खरं तर ग्लुकोजला ॲडमिट करा. मी राजेश कटारनवर एवढी विनंती की उपोषण मागे घेऊ नका, पण ग्लुकोज तरी लावून घ्या जेणेकरून आपल्याला पुढचा लढा अजून चांगला तीव्रपणे लढता येतील. तर आम्ही त्यांना आग्रह करतो की तुम्ही ग्लुकोज लावा. की डॉक्टरांनी सांगितलं उन्हामुळे शरीरातलं पाणी कमी होत चालतं आणि जर पाणी कमी झालं तर किडनीवर परिणाम होऊ शकतो, अजून दुष्परिणाम शरीरावर होऊ शकतो. तर आपल्याला लढाव्या कार्यकर्ता आपल्याला पुढं टिकला पाहिजे, एक झालं पाहिजे. म्हणून आम्ही त्यांना सांगणार आहे की सर्वजण विनंती करतो आम्ही की तुम्ही ग्लुकोज लावून घेतलं पाहिजे आणि जोपर्यंत यांच्या लेखी स्वरूपात आश्वासन येत नाही, यांचं जे आपलं काम थांबवत नाही
त्याच्या नंतर आंदोलन आम्ही निर्णय घेतो. नंतर निर्णय घेतला आणि काय करायचं तर मी सांगाल आपण पाठिंबा दिलाय, अशी वेळ आलेली आहे सगळ्या लोकांवरती, काय सांगाल? नाही, असं आहे की मी जनतेच्या सोबत जाईन. मला सकाळी पवारसाहेबांचा फोन आला आणि आमचे मित्र दिनेश भाऊ त्यांचाही फोन आला की अंबरमालला असं आंदोलन चालू आहे. तर आंदोलन चालू आहे त्याबद्दल मी बोललो ठीक आहे. सुमित वजाई साहेबांनी मला सांगितलं की मी विधानभवनामध्ये आहे, मी एकनाथजी शिंदेंच्या कानावर हे प्रकरण घालतो चेंबूर अंबरमालचं, आणि सुमित साहेबांनी मला इकडे पाठवलं. आणि मी जे राजूभाऊंनी प्रश्न मांडलेले ते 100% रास्त आहेत. मी 15 मिनटं 20 मिनटं इथं ऐकत होतो अधिकाऱ्यांची डिबेट करतेवेळी की राजूभाऊंनी मांडलेले प्रश्न 100% खरे आहेत, त्यांना न्याय भेटला पाहिजे. आणि शिवसेना झोपडपट्टी महासंघ राजूभाऊच्या मागे 100% उभी आहे. आणि सुमित वजाळे साहेब एकनाथ शिंदे साहेबांशी भेटून हे प्रश्न विधानभवनात कसे मांडता येतील त्याचा प्रयत्न करत आहेत. आणि हे प्रश्न उद्या विधानभवनामध्ये मांडले गेले तर बहुतेक या बिल्डराला जाग येईल. आम्ही आत्ता सांगितलं बिल्डराला की SRAचे अधिकारी प्रकाश बिर्जे सर आलेले, आम्हाला स्टॉपवर पाहिजे याच्यावर, म्हणजे पाहिजे तरच हे उपोषण संपेल असं मी मान्य करतो. आणि माझे सहकारी दिनेश भाऊ पण इकडे आलेले आहेत आणि पवारसाहेब पण आहेत.